नमस्कार. आजच्या नवीन रेसिपीमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत. आज आपण इथे मस्त असा चटपटीत टेस्टी एकदम इन्स्टंट असा रवा उत्तप्पा बनवणार आहोत. हा उत्तप्पा तुम्ही चटणी सॉस किंवा लोण्यावर खा, एक नंबर लागतो. चला तर मग कृतीकडे वळूयात. रवा उत्तप्पा बनवण्यासाठी इथे मी 1 कप बारीक रवा घेतलेला आहे. त्याच्या अर्धा कप दही घेतलेला आहे. एक बारीक चिरून कांदा घेतलेला आहे. एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. बारीक कोथिंबीर कट करून घेतलेली आहे आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. आता आपण एका बाउलमध्ये याचं बेटर तयार करून घेऊया. त्यासाठी मी हा जो रवा आहे तो रवा या बाउलमध्ये घालून घेणार आहे. हे दही मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. आता हे मिश्रण पाणी न घालता अगोदर पूर्ण छान असं मिक्स करून घेऊया. आता हे सर्व दह्यामध्ये छान असं मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये मी ज्या कपाने दही घेतलं होतं त्याच कपामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे. पाणी एकदम घालायचं नाही, अगदी थोडं थोडं जसं लागेल तसं पाणी याच्यामध्ये घालत राहायचं आहे. आणि मिश्रण फेटताना एकाच साईडून फेटायचं म्हणजे मिश्रण छान असं हलकं फुलकं होतं. अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे. व्यवस्थित परत एकदा हे छान असं फेटून घ्यायचं आहे. आता हे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि पिठाची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे करून घ्यायची आहे. आता हे 20 ते 25 मिनिटं भिजत ठेवायचं आहे. छान असा रवा फुलला जातो. आता 20 ते 25 मिनिटं झाल्यानंतर मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता मस्त असं पीठ हे छान असं फुललं गेलेलं आहे. आता आपल्याला उत्तप्पा बनवायचा आहे त्यामुळे पीठ थोडंसं अगदी पातळ करून घ्यायचं आहे. तर हे जे मी पाणी मगाशी वापरलं होतं त्याच्यातलं एवढं पाणी राहिलेलं होतं हे पाणी मी सर्व याच्यामध्ये आता घालून घेणार आहे आणि एकदा सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपण 1 कप बारीक रवा वापरला, त्याच्यासाठी अर्धा कप दही वापरला आणि अर्धा कपच पाणी आपल्याला इथे लागलेलं आहे. आता याच्यामध्ये अगदी चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे गॅसवर मी तवा ठेवलेला आहे गरम करण्यासाठी. तव्याला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हे जे तयार केलेले जे उत्ताप्याचं बेटर आहे हे बेटर तव्यावर घालून घ्यायचं आहे आणि पळीने असं पसरून द्यायचं आहे. तुम्हाला जेवढ्या साईजचा उत्तप्पा हवा आहे त्याच्यानुसार तुम्ही साईज ठेवायची आहे. आता याच्यावर बारीक चिरून घेतलेला कांदा सर्व साईडून असा सोडून द्यायचा आहे. बारीक चिरून घेतलेला टोमॅटोही असाच घालून घ्यायचा आहे. हिरवी मिरची अशीच वरून थोडीशी घालून घ्यायची आहे. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ही अशीच थोडीशी घालून घ्यायची आहे आणि हे जे घालून घेतलेले कांदा टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर आहे ते उलाटण्याच्या साहाय्याने असं थोडंसं खाली प्रेस करायचं आहे म्हणजे ते उत्तप्प्याला चिटकलं जातं. वरून अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. साईडूनही थोडंसं असं लावून घ्यायचं आहे तेल. आता एका साईडून थोडा भाजलाय असं समजायला लागल्यावर पलटी करून दुसरी साईडनी अशी छान भाजून घ्यायची आहे मीडियम गॅसवर. आता 1-2 मिनटं हा भाजल्यानंतर पलटी करून घ्यायचा आहे आणि हा काढून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा हा उत्तप्पा छान असा खरपूस भाजला गेलेला आहे. आता हा आपण काढून घेऊया. तर अशाच प्रकारे बाकीचे राहिलेले सर्व उत्तप्पे मी बनवून घेते. मस्त असा एकदम सॉफ्ट स्पॉन्जी असा हा उत्तप्पा आपला बनलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.